हॅलो, वेलकम टू रिवर्स एजंट जर्नी. नमस्कार मित्र-मैत्रिणींनो. आजचा आपला टॉपिक आहे विटामिन्स दॅट वर्क्स बेटर टुगेदर. फूड इज मेडिसिन. आज मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा रहस्य सांगणार आहे. आपण अनेकदा पौष्टिक पदार्थ खातो, महागडे विटामिन्स घेतो, पण तरीही शरीरात त्याचा पूर्ण फायदा होत नाही. कारण फक्त पोषण खाणं पुरेसं नसतं. ते योग्य प्रकारे शोषलं जाणं म्हणजे त्याचं ऍब्झॉर्ब होणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. आज मी तुम्हाला अशा 5 पॉवरफुल फूड कॉम्बिनेशन बद्दल सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमच्या शरीराला पोषण दुप्पट प्रमाणात मिळू शकतो. चला तर मग सुरुवात करूया. तर पहिलं आहे आयर्न प्लस विटॅमिन सी. A squeeze of lemon on spinach boost absorption. आयर्न आणि विटॅमिन सी रक्तवाढ अधिक ऊर्जा. तुम्ही पालक, मेथी, चवळीची भाजी, हरभरा, मसूर खात असाल, पण या पदार्थांमधील आयर्न शरीराला पूर्णपणे शोषून घेणे कठीण असते. यावर सोपा उपाय म्हणजे विटॅमिन सी. पालकाच्या भाजीवर लिंबाचा रस पिळायचा जेवणाच्या जस्ट अगोदर. डाळीसोबत लिंबू किंवा आवळा खायचा. पण विटॅमिन सी वनस्पतीजन्य आयनचे शोषण मोठ्या प्रमाणात वाढवते. त्याच्यामुळे काय होतं, हिमोग्लोबिन वाढतं, थकवा कमी होतो, केस गळती कमी होते, त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो. पण हे विटॅमिन सी जर लिंबू पिळून तुम्ही ते शिजवलं तर त्याचा उपयोग नाही. जेव्हा तुम्ही जेवताय खाताय त्याच्या जस्ट 5 मिनिटं अगोदर खाताना तेव्हा तुम्ही लिंबूचे काही ड्रॉप्स जेवणामध्ये, डाळीमध्ये किंवा भाजीमध्ये असे टाकून घ्यायचे आहेत. टर्मरिक प्लस ब्लॅक पेपर. ब्लॅक पेपर हेल्प्स अनब्लॉक कुरकुमिन. हळद आणि काळी मिरी शक्तिशाली अँटी एजिंग फॉर्म्युला आहे. हळदीमध्ये कुरकुमिन नावाचा घटक असतो. हे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतो. पण कुरकुमिनचं शोषण नैसर्गिकरित्या खूप कमी असतं. जेव्हा आपण हळदीसोबत काळी मिरी घेतो तेव्हा पिप्रिन नावाचं आणि कुरकुमिनचं शोषण अनेक पटींनी वाढवतो. कसं घ्यायचं तर हळदीचं दूध प्लस चिमूटभर काळी मिरी, किंवा तुम्ही सकाळी जर हळदीचं पाणी पिता तर त्याच्यामध्ये थोडीशी काळी मिरीची पावडर टाकायची, किंवा भाजीमध्ये हळद घालताना थोडीशी काळी मिरी पावडर टाकायची. तर त्याच्यामुळे काय होणार आहे तुम्हाला फायदे, तर सांधेदुखी कमी होण्यास मदत होणार आहे, सूज कमी होणार आहे, त्वचेचं वृद्धत्व मंदावणार आहे आणि रोगप्रतिकार शक्ती तुमची वाढणार आहे. तिसरं आहे विटॅमिन डी प्लस हेल्दी फॅट्स. मजबूत हाडं. अनेक लोक विटॅमिन डी घेतात पण एक महत्वाची गोष्ट विसरतात. विटॅमिन डी हे फॅट सोल्युबल विटॅमिन आहे, म्हणजेच त्याच्या शोषणासाठी चांगल्या फॅटची गरज असते. हेल्दी फॅट. हेल्दी फॅट कोणते आहेत तर ॲव्होकॅडो, बदाम, अक्रोड, नारळ, ऑलिव्ह ऑइल. उदाहरण विटॅमिन डी सप्लिमेंट घेताना काही बदाम किंवा अक्रोड खा. जेव्हा तुम्ही विटॅमिन डी सप्लिमेंट घेताय किंवा तुम्ही विटॅमिन डीचं सॅचेट पावडर जर घेताय तर ती दुधामध्ये टाकून घेतली पाहिजे आणि त्याच्याबरोबर काही बदाम आणि अक्रोड खायचे आहे जेव्हा तुम्ही विटॅमिन डीचं सप्लिमेंट घेताय. त्याचे फायदे काय होणार आहे तुम्हाला, तर हाडं मजबूत होणार आहे, स्नायूंची ताकद वाढणार आहे, तुमचा मूड सुधारणार आहे, तुमची इम्युनिटी वाढणार आहे. चौथा आहे कॅल्शियम अधिक मॅग्नेशियम. मजबूत हाडे आणि शांत मन. आपण नेहमी कॅल्शियम वर बद्दल बोलतो पण मॅग्नेशियमकडे आपण दुर्लक्ष करतो. कॅल्शियम आणि मॅग्नेशियम एकमेकांना पूरक आहेत. दोन्ही खनिज शरीराच्या अनेक कार्यांसाठी आवश्यक आहेत. कॅल्शियमचे स्रोत काय आहे तर दूध, पनीर, हिरव्या भाज्या. आणि मॅग्नेशियमचं काय आहे बदाम, भोपळ्याच्या बिया, काजू. फायदे काय आहेत तर त्याच्यामुळे हाडं मजबूत होणार आहे, तुमची झोप सुधारणार आहे, स्नायूंची आकडी कमी होणार आहे, ताण कमी होणार आहे. पाचवा आहे ग्रीन टी प्लस लिंबू. सुपर अँटीऑक्सिडंट ड्रिंक. ग्रीन टी मध्ये कॅटेचिन नावाचं शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतात, पण पचन प्रक्रियेदरम्यान त्याचा काही भाग नष्ट होतो. जेव्हा आपण ग्रीन टी मध्ये लिंबू घालतो तेव्हा लिंबातील विटॅमिन सी हे कॅटेचिन स्थिर ठेवण्यास मदत करतं आणि त्याची उपलब्धता वाढवते. त्याचे फायदे काय होणार आहेत, फॅट बर्निंग, त्वचेचं संरक्षण, हृदयाचं आरोग्य, फ्री रॅडिकल्स पासून बचाव. आपण काय खाता हे महत्वाचं नाही, कसे खाता हे त्याहून महत्वाचं आहे. योग्य फूड कॉम्बिनेशन वापरलं तर तुमच्या शरीराला जास्त पोषण, जास्त ऊर्जा आणि जास्त तरुणपणा मिळू शकतो. जर तुम्हाला रिव्हर्स एजिंग, वेट लॉस, स्किन ग्लो आणि नॅचरल हेल्थ बद्दल अधिक माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा. मी आजपासून योग्य फूड कॉम्बिनेशन वापरणार. धन्यवाद.